या वर्षीचा जो अखंड हरिनाम सप्ताह आहे हा 179वा सप्ताह आहे। 179 वर्षापूर्वी सद्गुरू गंगागिरी महाराजांनी या परंपरेला सुरुवात केली आणि हजारो शेकडो गावं एकत्रित केले। आजही हजारोंच्या संख्येने गावं या ठिकाणी एकत्रित असतात आणि हजारोंच्या संख्येने भजनी मंडळ या ठिकाणी येऊन भजन करतात। जवळजवळ 10,000 टाळकरी या ठिकाणी यांचं अखंड रात्रंदिवस भजन चालू आहे। दुसरी महत्त्वाची गोष्ट, भव्य स्वरूपामध्ये अन्नदान इथं चालू आहे। जवळजवळ 3-4 लाख लोक भोजन करून जातात। कालचा अंदाज जरी आपण पाहिलं तर काल जवळ 1 लाख लिटरच्या पुढे आमटी लागलेली आहे, म्हणजे 3 ते 3.5 लाख लोक काल जेवून गेलेले आहेत। तर अशा प्रकारे या 7 दिवसामध्ये जवळजवळ 25 लाखापर्यंत समाज येऊन जाईल अशा प्रकारचा अंदाज आहे। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, गंगागिरी महाराजांनी हा जो सप्ताह सुरू केलेला आहे याचा पाठीमागचा उद्देश हा होता, व्यसनाधीन लोकांना व्यसनापासून मुक्त करावं आणि लोकांना सन्मार्गाला लावण्याकरता या माध्यमातून ज्ञानदानाचं कार्य करून अध्यात्माशी जोडल्या जावं, भगवंताच्या भजनाला लावावं, त्यामुळं माणसाचं एक जीवन सुखी होतं। अशा प्रकारे गंगागिरी महाराज एक वेदवाक्य होतं, लेने को हरिनाम, देने को अन्नदान, तरणे को लीनता, डुबने को अभिमान। अशा प्रकारे गंगागिरी महाराजचे वाक्य आहेत आणि म्हणून लोकांना हरिभजनामध्ये आणि सर्वांना तल्लीन करण्याचं काम गंगागिरी महाराजांनी केलं आणि ते आजपर्यंत चाललं। धर्मरक्षणासाठी असे सप्ताह होणं फार गरजेचं आहे असं वाटतं समजायला। कारण सनातन संस्कृतीची ही सुंदरता आहे। हजारो वर्षापासून, लाखो वर्षापासून या परंपरा चालत आलेल्या आहेत आणि या अध्यात्माच्या दृष्टिकोनातून सर्वांना एकत्रित येता येतं। अध्यात्माच्या दृष्टिकोनातून समतेचाच अशा प्रकारचा संदेश जात असतो, कारण वारकरी संप्रदायांनी सर्वांना एकत्रित केलेला आहे। सकळासी येथे आहे अधिकार, कलियुगी उद्धार हरीच्या नामी। ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र, चांडाळा हे अधिकार, बाळे नारी नर आदी करून वेश्याई कोणी असू द्या। यारे यारे लहान थोरी अति भलते नारी नर, करावा विचार नलगे चिंता कोणाची। सर्वदूर भगवान परमात्मा सर्व व्यापी आहेत असा व्यापक विचार संतांनी दिला आणि त्यामुळं या ठिकाणी येणारा प्रत्येक वर्ग आनंदित असतो। प्रत्येकाची एक भावना असते की आपल्याला ही मोठी संधी मिळालेली आहे आणि ही संधी गंगागिरी महाराजांनी उपलब्ध करून दिली आहे। भाकरी बनवणाऱ्या ज्या माता भगिनी असतात त्यांना एक समाधान असतं की मी बनवलेली भाकरी हे अनेकांच्या मुखात जाणार आहेत आणि घराघरातून या ठिकाणी भाकरी आलेली असतात लाखोंच्या संख्येने आणि प्रत्येक लोक सक्रिय, प्रत्येकाला आपलेपणा त्या ठिकाणी वाटत असतं।